देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्ति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, 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 मुक्ताबाई नमो रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबर आहे। जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केला आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा, व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे पंढरपूर निवासी माझे नामदेवराय, व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि गेल्या 4 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात। आजची ही आपली 5वी अंघोळ। विठ्ठल 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 साम्राज्य तेजोनिधी यांच्या 727व्या समाधी सोहळ्यानिमित्त तथा ज्ञानोबरायच्या मंदिराच्या कलशोर होण्यानिमित्त हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम। त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे शिव महापुराण कथा, आणि त्यामधील 5व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा महाराजांच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलंय, तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप एवढं गोड आहे, कार्यक्रमाचा मंडप एवढा देखवान आहे, गुणीजन एवढे सुंदर आहे, वादक एवढे सुंदर आहे, टाळकरी एवढे सुंदर आहे, कीर्तन एवढं सुंदर आहे, आणि तुम्ही जेवढे काही आयोजक मंडळी आहात, सत्याला सहकार्य करणारे मंडळी, तुमच्या मनाचा भाव एवढा चांगला आहे। तुमचं प्रेम पाहून, तुमचं नियोजन पाहून, तुमचं सर्व वातावरण पाहून परिसरातील लोकांना कीर्तन ऐकावं वाटेल यात नवल नाही, तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐकावं वाटेल यातही नवल नाहीये, तुमच्या
तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तुमचं कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. तुम्ही गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील मंडळी, भगवान शंकरांचे जेवढे काही भक्त आहेत त्या भक्तांनी नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा तुमचा सप्ताह पाहायची इच्छा झाली, म्हणून 4 दिवस झाले तो मुक्कामीचे. आज मी त्याला सांगितलं भाऊ आपल्याला ते शक्य होत नाही, म्हणून तो दुपारी निघून गेला. बरोबर आहे की नाही? त्याला माहिती पुरुषोत्तम पाटील येणार आहे, त्याच्यामुळे आता थांबून फायदा. त्यांना म्हणलं बस झाला, आता तुम्ही 4 दिवस खाल्लंय आमच्या आश्रमाचं, शिव महापुराण ऐकलंय, कीर्तन सुद्धा ऐकले, मेघराजा तुम्ही आता जा. म्हणून तो बिचारा निघून गेलाय. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचा मंडप जर पाहिला तर परिसराला सोडून द्या, या 4 जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखा मोठा सप्ताह कोणी करत नाही. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी. मला आनंद आहे. मी कीर्तनकार असून सुद्धा जर मला कोणी म्हणलं असतं चिखलात बैस तर मी म्हणलो असतो मी घरी जाऊन झोपतो, मी बसत. पण माया हो, एवढ्या मोठ्या चिखलात मला तिथून इथे यायला त्रास झाला आणि तुम्ही चिखलात कीर्तन ऐकतायत. निश्चित तुमच्यासारखं परमार्थ जगात कोणीच करू शकत नाही. पहिलं धन्यवाद माय माऊल्यांना आहे. पुरुष मंडळीचं बिचारे सगळे चिखलात बसलेले आहेत. कीर्तन सुद्धा तुम्ही पावसात ऐकलं, कथा सुद्धा तुम्ही पावसात ऐकली, म्हणून तुम्हाला सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. मला वाटतं फक्त शिवलीला ताईंचं कीर्तन इथं झालं, तेही पाटलाचं पहिलं झालं, कोणाचं झालं, विश्वंभर दादाचं झालं, नंतर शिवलीला ताईंचं झालं. बाकीचे पावसामुळे बहुतांशी सर्व कीर्तन कुठे झाले, सभा मंडपामध्ये झाले. जेवढं सुंदर मंडप आहे, जेवढे सुंदर ज्ञान आहे, त्याही पेक्षा सुंदर अन्नदान सुद्धा तुम्ही रेग्युलर चालू ठेवलंय. म्हणून तुम्हाला सर्व ग्रामस्थ मंडळीला, ट्रस्टी मंडळीला, सहकार्य करणाऱ्या मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. अभंग नाथ बाबाचा आहे, लक्ष देऊन ऐका. अभंग नाथ बाबाचा आहे. नाथ बाबा या अभंगातून जगाच्या मालकासमोर आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करतात. विठाला 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 विठाला. तुम्ही आणि मी पुण्यवान आहोत की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं थोडं माझं. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदांध कारणाशं विदाय हि तदो देते विवेकः. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही पुण्यवान मंडळी आहात की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हालाही प्राप्त झाला आणि मलाही प्राप्त झाला. परमार्थातला कोणताही ठेवा, परमार्थातली कोणतीही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. मी नाही सांगत, ज्ञानोबरायचं प्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी एक. हे प्रमाण कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने. तुम्ही याच्यासाठी काय केलंय? नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐका, किती गोडे पहा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. देवा या विठ्ठले कृपा केली. देवा या विठ्ठले कृपा केली. हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. देवा या विठ्ठले कृपा केली. देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपाके तेव्हा या विठ्ठले कृपाके तेव्हा या विठ्ठले कृपाके जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. अनेक जन्माचा पुण्याचा ठेवा उदयाला आल्यानंतर माणसाला कीर्तन आवडतो, भागवत आवडतो. महाराज मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊन ऐका बरं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भोले बाबा बुलाता है. महाराज आपण पुण्यवान मंडळी आहात. महाराज मंदिरात गेल्यानंतर एवढं प्रसन्न असं वाटलं की आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलो. काय करू महाराज. भगवान शंकर तर आहेच पण माझ्या ज्ञानोबरायचं सुद्धा सुंदर मंदिर आहे आणि पांडुरंग परमात्मा सुद्धा आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. लक्ष देऊन ऐका गाड्यांनो. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं हित कशात आहे अनहित कशात आहे प्रत्येकाने जर लक्षात घेतलं तर निश्चित जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. मला अभंग सोडवायचा आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. बहुतांशी परिचयाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकासमोर आपल्या अंतःकरणातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात. पहिला प्रश्न. एक साधूच्या ठिकाणी इच्छा नसते आणि ज्याच्या ठिकाणी इच्छा आहे तो साधू नसतो. लक्ष देऊन ऐका बरं. साधू हा विषय इच्छेच्या पलीकडचा आहे. साधू हा विषय इच्छेच्या पलीकडचा आहे. मग साधूच्या ठिकाणी कशी इच्छा प्रकट होऊ शकते. मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट होणं साहजिक आहे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ही तुमची आणि माझी इच्छा आहे. भगवान शंकराकडे जरी गेलो तरी आपण संसाराविषयी इच्छा प्रकट करतो. मला नाही असं वाटत या धर्म मंडपामध्ये एखादा महात्मा असाल, या धर्म मंडपामध्ये एखादी माझी आई बहीण असेल की ती भगवान शंकराकडे गेली आणि भगवान शंकराला म्हणजे भगवान शंकरा तुमची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. तुमच्या सगुण रूपाचं मला दर्शन झालं पाहिजे. अजिबात नाही. कोणी मुलगा मागतय, कोणी बायको मागतय, कोणी पोर होत नाही म्हणून पोरग मागतय, कोण काय मागल. उठत की उभे दारी अवघे दे दे मनती हारी अवघे दे दे मनती हारी अवघे दे दे मनती हारी उठत की उभे दारी अवघे मनती हारी अवघे दे दे मनती हारी अवघे दे मनती लिस्टच घेऊन जातो भगवान शंकराकडे मागण्याची. लक्ष देऊन ऐका. साधूच्या ठिकाणी इच्छा नाहीये आणि इच्छा जरी प्रगट झाली तर साधूच्या ठिकाणी काय इच्छा प्रगट होऊ शकते. महाराज लक्ष देऊन ऐका. काही मी उद्धार पावेन ही इच्छाच आहे ना साधूची. याच्याही पेक्षा दुसरी इच्छा सांगतो. तुकोबरायचा एक अभंग आहे. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया दयाची संगती दयाची संगती हा मग मी कमलापती मग मी कमलापती हा मग मी कमलापती मग मी कमलापती तुझबानानी कंटा तुझबानानी कंटा तुझबानानी संगती मग मी कमलापती तुझबानानी कंटाळा. जगद्गुरु तुकोबरायचा काकडा चालू होता. उठा साधू संत साधा आपुले हित
पाहिला नरदेह मग कैसा भगवंत उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला हृदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडासेच सुख आता पाहू द्या मुख कमला रंगमंडपी महाद्वारी झाली सेताची मन उताविळ रूप पाहावया जगाचा मालक घर झोपलेला आहे 3 वाजता तुकोबराने काकडा सुरू केला जगाचा मालक उठला आणि सांगत होता ओ तुकोबरा तुम्हाला काही काम धंदा आहे का काय म्हणला पांडुरंग परमात्मा काही काम धंदा आहे का नाही तुम्हाला उठला की सुटला भजन सुरू करता जगद्गुरु तुकोबराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याला तुकोबरा सांगतात ओ देवा एवढा जर तुम्हाला माझा कंटाळा आलाय ना एवढा जर तुम्हाला माझा त्रास होतोय ना तर मग मी सांगतोय माझ्या अंतकरणातली एक इच्छा आहे अखंड दया तुझी प्रीती जी तुमच्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापटी तुझं बाणा आणि कंटाळा पडून राहील तये ठाई तुम्ही अशा लोकांच्या स्वाधीन मला करा अशा लोकांच्या संगतीत मला घाला घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचं पांडुरंगावर प्रेम आहे ज्यांचं भगवंतावर प्रेम आहे अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये द्या खरं सांगू का जगद्गुरु तुकोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या अंतकरणातली तळमळ वर्णन करत असताना नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग किती गोडे पहा ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावेन आणि शेष या अभंगाची सुरुवात किती गोडे पहा अखंड जया काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे त्या साधूच्या अंतकरणाची परिस्थिती किती गोड प्रमाणे हो दिन तैसी रजनी झाली वो माये अवस्था पडिले दूर देसी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी पुसावीसी हिची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील हजारो प्रमाणात तुम्हाला आणि मला देता येईल लक्ष देऊन ऐका बरं मला अभंग सोडवायचा आहे तुम्ही म्हणसाल महाराजांनी असं काही नाहीये आपल्या मार्केटमध्ये सगळाच माल आहे पण स्टेप बाय स्टेप काढू अभंग सोडूया खूप सुंदर अभंग आहे आणि पहिल्यांदाच घेतला माझ्या लक्षातच नाही आलं घेतला पाहू म्हणलं एरी वातावरण असं काही पाहिजे तेवढं खराब नाहीये चांगलं आहे प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही म्हणून घेतला अभंग लक्ष देऊन आहे का पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील गवळणी सुद्धा देवाला सांगता देवा ए देवा अबे तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही किती गोड प्रमाणे याचे लागी वो ते जिये भोग याचे लागी वो ते जिये भोग याचे लागी वो केले नानाया याचे लागी वो केले नानाया याचे लागी वो अष्टांगाची याचे लागी वो ते जियेले भोग याचे लागी वो केले नानायाग याचे लागी वो अष्टांग योग याचे लागी वो या विषयाचा त्याग
मामल्या पूर्ण गवळण पाठ करा. याचे लागी ओ मंत्र जप केला, याचे लागी ओ वेदांत पाहिला. आणि एवढं तुझं चिंतन करून देवा, एवढा तुझा परमार्थ करून आमच्या पदरात काय पडलं रे? काय मोकलिले वनी सावजाने वेदिले. मग गवळणीच्या अंतकरणात दुःख गवळणी प्रकट करतात. अब तो आजा सावरिया रे हो, आजा सावरिया रे हो, कई बावरी तेरे इंतजार में दुनिया सारी में खोई. अब तो आजा हो, मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला. गवळणीच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा प्रकट झाली ती फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची. ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा प्रकट होती ती फक्त आणि फक्त भगवंताच्या इच्छेची, भगवंताच्या कृपेची. नाथ बाबा देवाला सांगतात, ओ देवा माझं मन तुमच्या चरणावर स्थिर झालं पाहिजे. खरं सांगू का महाराज, मनुष्य सर्व स्थिर करू शकतो पण माणसाचं मन नाही स्थिर करू शकत महाराज. कारण चंचलही मन कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे महाराज. एका मिनिटात दिल्लीला जातं आणि एका मिनिटात परत आपल्या गावात येतं. ना त्याला विमानाचं तिकीट आहे, ना त्याला डिझेल आहे, ना त्याला फास्टॅग आहे, ना त्याला टोल आहे. एका मिनिटात जरांगे पाटलाच्या सभेत गेला असेल जालन्याला, लगेच तिथून परत आलाय आपल्या इथं. बरोबर आहे का नाही? जायला आणि यायला उशीरच नाही, काही लगेच क्रिकेट पाहायला गेले असतील. सांगतात की अर्जुना सर्वात चंचल मन आहे. मग या मनावर विजय मिळवण्यासाठी भागवतामध्ये शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितेला 4 गोष्टी सांगितल्या. लक्ष देऊन ऐका. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया स्तुले भगवते रूपे मन संधार यद्या. लक्ष देऊन कथा कीर्तन ऐका. पहिले जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा वेळ प्रयत्न करा. आपण कीर्तनाला जरी बसलो तरी रामदेव बाबा सारखे 12 आसनं 2 तासात करतो महाराज. आपल्याला एका ठिकाणी बसणं सुद्धा होत नाही. ठीक आहे महाराज. पूर्वी लोक साधू संत मंडळी सकाळी 4 वाजता उठून पद्मासन घालून ध्यान का लावायचे? याचं कारण एका ठिकाणी जास्त बसले तर माणसाच्या मनावर कंट्रोल होतो. काय होतो? कंट्रोल होतो. जितासनो जित श्वासो, सकाळी लवकर उठा. माय मावल्यानो, कमीत कमी 8 वाजता तर उठलं पाहिजे का नाही? आता सगळ्या माय मावल्या बहुतांशी सूर्यवंशी झाल्या महाराज. सूर्य अगोदर उगवतो नंतर या उगवतात महाराज. पूर्वीच्या माय मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या, सडा सारवण करायच्या, दारात रांगोळी काढायच्या. तुम्ही प्रारब्धवान आहात की आता तुम्हाला सडा टाकायची गरज, सारून घेण्याची गरज नाही, चूल सारवायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरात RCCचे पगले झाले, सगळ्यांना घरात गॅस आहे त्याच्यामुळे चूल राहिली नाही, काही लागली नाही. पण खरं सांगू का, सकाळी 3 ते 5-6 पर्यंत जो अभ्यास होतो तो दिवसभरही होत नाही, रात्रही होत नाही महाराज. आम्ही विद्यार्थी अवस्थेत असताना हे जे पखवाज होत आहे 2 जण, सकाळी 4 वाजता 3 वाजता उठायचं. किती वाजता उठायचं? 4-3 वाजता उठायचं. आणि एका एका बोलाची 2-2 तास प्रॅक्टिस करायची, एका एका रागाची 4-4 तास प्रॅक्टिस करायची. करत होते की नाही तुकाराम आश्रम म्हणतो मी? एका एका रागाची 3-3 तास प्रॅक्टिस करायची. तवा कुठं गायन, तवा कुठं. आम्ही चातुर्मासाला बोधे बाबाकडे असताना सकाळी 3 वाजता उठवायचे बाबा. त्यावेळेस बोधे बाबाच्या सोबत असताना जेवढे नाट पाठ झाले तेवढेच, तेव्हापासून नाठाकडे जे पाठ गेली तेव्हापासून अजून नाटाकडे माझं काही संबंधच नाही राहिला. सकाळी लवकर उठलं पाहिजे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया, संघाला जिंका. कारण माणसाच्या जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीमुळे होणारे. माणसाच्या जीवनाचं पतन कशामुळे होणारे? संगतीमुळे. कबीर महाराज सांगतात, जो जैसी संगती करे वैसे ही फलली, कदली सी भुजंग मुख, एक बुंद 3 गुण
एक बुंद तीन बूर. जन्माला येणारा कोणताच मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन जन्माला येत नाही. जन्माला येणारा कोणताच मुलगा तंबाखूची पुडी घेऊन जन्माला येत नाही. जन्माला येणारा कोणताच मुलगा घोटकीची पुडी सुद्धा घेऊन येत नाही. का तो गुटखा खातो, का तो तंबाखू खातो, का तो दारू पितो, याचं कारण त्याला संगती वाईट. इथं बसणाऱ्या सर्व तरुणांना, इथं बसणाऱ्या सर्व वयस्कर मंडळीला माझी विनंती, माणसाला चांगल्या माणसाची संगत नाही घडली तरी चालते, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत कधीच घडू देऊ नका. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेलं कधी चांगलं आहे. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नौकर झालेला कधी चांगले. म्हणून संगत करत असताना चांगल्या माणसाची करा. संगत बडो की करो तो बडत बडत जाए, संगत छोटे की करो तो घटत घटत जाए. राजकारणी माणसाच्या संगतीत राहिल्यानंतर हरिपाठ करायची इच्छा होणारच नाही महाराज. संगत चांगली आहे पण पंगत दाब्याची आहे ना. संगत पुढाऱ्याची आहे, खायला भेटतं, पैसा भेटतो, गाडी भेटते, कपडे चांगले भेटते, हातात पायात सगळं सोनं घालायला भेटतं. पण संगत जरी राजकारण्याची असेल पण पंगत दररोज धाब्याची ना. म्हणून संगती पंगती देवा सवेकडे. संगत जर तुम्ही सत्याची केली तर ऐकायला ज्ञान आहे. संगत जर तुम्ही माझ्या भोलेनाथाची केली, या सत्याची केली तर ऐकायला शिवमहापुराण आहे, ऐकायला हरिपाठ आहे, ऐकायला कीर्तन आहे. आणि संध्याकाळी दररोज मिष्टान नाही. म्हणजे प्रसाद सुद्धा चांगला आहे आणि ज्ञान सुद्धा चांगलं आहे. म्हणून होईल तोपर्यंत माणसानं चांगल्या माणसाची संगत करा. मी तर सांगतो, संगत जर चांगल्या माणसाची करा म्हणण्यापेक्षा देवाला म्हणा, देवा मला जर कुत्र करायचं असेल तर साधूच्या दारातलं कर. देवा मला जर तुला बैल करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा कर. देवा जर मला तुला घोडा करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याचा कर. कमीत कमी घोडा असताना मला काकडा तरी ऐकता येईल महाराज. बैल असताना लोकांना माझं काकडा तरी ऐकता येईल. म्हणून खरं सांगू, मी नाही बोलत तुकोबरायच्या प्रमाणे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. फायदा काय, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून संगती सुद्धा महत्वाची आहे. एका माणसाने आंब्याची ही लावली, काय लावली, बाग लावली. हे हापूस आंबा होता, कोकणातून आणलेला होता. एक आंबा 2-2 किलोचा महाराज. आंबा एवढा गोड की नुसतं वाद जरी घेतला तर माणसाचं पोट भरलं, एवढा सुंदर आंबा. काट्याचं कंपाऊंड केलेलं आहे, असा रफ गोड आंबा आलेला आहे. आंबा पाडायला लागलेला आहे. एक मनुष्य रस्त्याने जात होता. माया हो, कोणाला झाली, मनाला. मनाली इच्छा झाल्यानंतर मनाला लगेच पायाला सांगितलं, ए ए ए पाया, आपल्याला जायचं. ते पाय म्हणे, अरे तिथं उपाट्या लावले ना, ते बाकी नको सांगू, मला आंबे खायचे, उडी मार. मनानं पायाला सांगितल्याबरोबर एक उडी मारून डायरेक्ट आंब्याच्या बगीच्यात गेला. झालं, पायाचं काम संपलं. लगेच मनानं परत हाताला सांगितलं, ए हात, काय हो माना, दगड उचल. उचलला दगड. दगड कोणी उचलला, हाताने उचलला. लक्ष देऊन ऐका. आंबे खाण्याची इच्छा मनाला झालेली आहे, घेऊन पाय गेलेले. आणि आंब्यानं मनाने पाय दगडाला सांगितलं, हाताला सांगितलं, दगड उचल. दगड उचलला, असं दन दिशी फेकून मारला. एक पाडाला लागलेला गोड आंबा खाली पडला. घेऊन कोण गेलं हो, बोलत चला आहे बाबा. कोण घेऊन गेलं, पाय. आंबा पाडला कोणी, कोणी हाताने. खाल्ला कोणी, तोंडाने. चव कोणी घेतली, कोणी, जिभेने. ऐका आता, आंबा गोड आहे, तिखट आहे, कसा आहे, कोणाला कळलं, जिभेला. लक्ष देऊन ऐका. किती सुंदर उदाहरण आहे. मनाला इच्छा झाला आंबे खाण्याची, घेऊन गेले पाय. आंबा पाडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने. बरं कोणाला वाटलं, कोणाला वाटलं, बरं मनाला वाटलं. आणि त्या आंब्याचा मालक आला. कोण आला, आंब्याचा मालक आला. न विचारता माझ्या आंब्याचा आंबा पाडला म्हणून त्या मालकाने याच्या पाठीवर असे दनादन दणके मारले. लाल पाठ बंद झाली. खरं सांगा, त्या बिचाऱ्या पाठीचा काय दोष होता, तिने आंबा खाल्ला का, तिने चव घेतली का, नाही नाही. तिने कसा कलर आहे पाहिला का पाठीनं. मग ती कोणाच्या संगतीत गेली, पाठ कोणाच्या संगतीत गेली, पाठ मनाच्या संगतीत गेली. आणि कारण नसताना लाल झाली. पाठीनं कोणाची संगत केली, मनाची. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, संगत चांगली करा. संगत संतन की करले, 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 संगत संतन की करले. जन्म
की संतन की दुसरी संगती विसंगती. विसंगती परमार्थातही नको आणि विसंगती संसारातही नको. गंज तुम्ही 4 एकराचा मंडप लावलाय. किती एकरात मंडप लावलाय? 4 एकरात मंडप लावला. गायक चांगले, वादक चांगले, समाजही भरपूर आहे, टाळकरी भरपूर आहे. माईक सिस्टीम बरोबर नसेल तर कार्यक्रम होईल का हो? माईकच्या बाबतीत तर काही पाहायचं काम नाही महाराज. 1 नंबर ब्रँड माईक सिस्टीम आहे, बरोबर आहे का नाही? चैतन्य साऊंड सिस्टीम म्हणजे 1 नंबर आहे आमच्या सोमनाथ दादाची. माईक चांगले, गायक चांगले, टाळकरी चांगले, समाजही भरपूर आहे, कीर्तनकारही चांगले. आणि पखवाजाला 2च बोल जमत असेल, दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात. जमल का? पखवाजा बी चांगला आहे, गायक बी चांगले, कीर्तनाला काही कळत नसेल, जमल का? नाही नाही नाही. कीर्तनकारही चांगला पाहिजेत, गायकही चांगले पाहिजेत, वादकही चांगले पाहिजेत, माईक सिस्टीमही चांगली पाहिजेत, मंडपही चांगला पाहिजेत, ऐकणारेही चांगले पाहिजेत. नुसतं सगळं चांगलं असून फायदा नाही, बुक्काही त्याच क्वालिटीचा पाहिजे. कारण सर्व साधनाचे सार, बरोबर आहे का नाही? बाकी सगळं जग मिथ्य आहे महाराज, बुक्का सत्य आहे. खरं सांगतो तुम्हाला, शेवटी तोच कामी येणार आहे ना. म्हणून लक्ष देऊन ऐका. परमार्थ माणसाने चांगला केला पाहिजे गड्यांनो. माझी ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे, 12 ज्योतिर्लिंगाला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व तुमच्या भोलेनाथाला आहे महाराज, बरोबर आहे का नाही? वर्षाला तिळतिळ वाढणारा महात्मा आहे तो भोलेनाथ आहे. आणि जगातील सगळ्यात भोळं दैवत आहे महाराज. अरे किती भोळा असावं. रावणानं बायको मागितल्यानंतर स्वतःची बायको दिलेली भोळं दैवत आहे महाराज. 14 रत्न समुद्रातून निघले, प्रत्येक देवानं चांगलं चांगलं रत्न घेऊन टाकलं आणि सगळ्यात हळहळीत विष जे होतं ते भगवान शंकराला घेतलं. एवढं भोळं दैवत आहे महाराज ते. खरं सांगू, या जगामध्ये सगळ्यात भोळा देवता जर कोण असेल तर फक्त महादेव आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढं धर्म कार्य तुम्ही महान जोमानं करताय, त्या धर्म कार्यासाठी सहकार्य करायला शिका बरं. आणि परमार्थ चांगलाच केला पाहिजेत गड्यांनो. आम्ही सप्ताह केला होता, चोखोबऱ्याची पुण्यतिथी, आमचा विठू आला होता महाराज. काय आनंद आहे महाराज. तुम्ही देवासाठी खर्च देऊ, तुमच्यासाठी देतो बरं महाराज. एवढं सुंदर होतं की अन्नदानाच्या बाबतीत ताटावर अन्नदान होतं. जे एक दिवस गुलाबजाम तर नुसते गुलाबजामच खायचे लोक आहे नाही. ज्या दिवशी बासुंदी तर त्या दिवशी बासुंदीच खायची. शेवटच्या दिवशी 50 ते 60 हजार लोकांना आमरस होता. कोणता रस होता? तो काही आपला पाणी टाकून ढवळलेला नाही, एक टँकरच भरून आणलं होतं पुण्याहून महाराज. असा गंध लावला तरी 3 दिवस गंध मोडणार नाही, एवढा रस सुंदर होता. माझी अशी इच्छा आहे, तुम्ही देवासाठी द्या. देवाने तुम्हाला काय कमी केलंय महाराज? त्याचंच घेता आणि त्यालाच देता. निर्माण तर त्यानंच केलेलं आहे ना महाराज, जेने हे विश्व निर्मिले. मग ज्यानं विश्व निर्माण केलंय ते विश्वासल्या गोष्टी का तुमच्या बापा निर्माण केले का? शेती सुद्धा त्याचीच आहे, फळं सुद्धा त्याचेच आहे, फुलं सुद्धा त्याचेच आहे, हार सुद्धा त्याचा आहे, तुमच्या जवळ जो पैसा आहे तो सुद्धा त्याचाच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. म्हणून परमार्थात देत असताना मागं पुढं पाहू नका. अजून लोकांची अशी मानसिकता झाली, जे कमी देतं त्याला नावाची खूप अपेक्षा आहे. ज्याची देणगी सगळ्यात कमी जास्त त्याला असं वाटतं महाराजाला माझं नाव घ्यावं. काय नाही महाराज, तुम्ही इथं जेवढे मंडळी बसलेले, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? माया हो, हवा दिसती का जाणवती? हवेला कलर नाही बरं, हिरवा, निळा, पिवळा, काळा काहीच नाही. हवा पाऊस पडला की थंडी, हिवाळ्यात थंडी, गरमी, ही हवा तुम्हाला जाणवती. कार्य हवेसारखं करा. कसं करा? हवेसारखं. मदत एवढी करा, अन्नदान एवढं करा, सप्त्यामध्ये कार्य एवढं चांगलं करा, सेवा एवढी चांगली करा, काम एवढं गोड करा की कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं काम करूच नका. लक्ष देऊन ऐका. कीर्तनकाराने तुमचं 2 मिनिटं वर्णन करावं एवढं चांगलं काम करूच नका. काम एवढं सुंदर करा की माझ्या विश्व मालकाने सुद्धा तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. एवढं चांगलं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. अरे गजानन महाराजाच्या संस्थेला जा, तिरुपती संस्थानला जा, शिर्डीच्या संस्थानला जा, हजारो टन धान्याचे लोक ट्रक आणून टाकतात, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थामध्ये द्यायला शिका. तुम्ही जेवढं देसाल तेवढा तो देतो बरं. घेसी तेव्हा देसी, पहिला तो घेतो, घेतल्याशिवाय काही देत नाही. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. म्हणून परमार्थात द्या. परमार्थात कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही. संगती करत असताना विसंगती नको. कुसंगती कामाची नाही, विसंगती कामाची नाही, सुसंगती कामाची. सुसंगतीने कोणाकोणाच्या जीवनाचा लाभ झाला. वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये नारदजीची संगती आहे. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला मारतो सत्संग अंतकरणाला की कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. म्हणून बोलीला वाल्मिक तैसीची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. म्हणून संगत चांगल्या माणसाची करा.
जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. जितेंद्रिया म्हणजे प्रत्येकाने आपल्या इंद्रियावर विजय मिळवा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. तुम्हाला बोलावंच जर वाटलं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. काही काही लोकांना म्हणावं लागतं, ए अबे एवढं चांगलं थोबाड दिलं, जरा चांगलं बोल की. लोक बोलत सुद्धा चांगलं नाही. शास्त्राने असं सांगितलं, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हा मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, बिघडे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, बिघडे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे. मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, काय बिघडे रे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, बिघडे तारो काय बिघडे. मिठू मिठू बोलतारो काय बिघडे, तारो काय बिघडे. राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात हो? हा, राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात? गोड बोलतात. ते कुठेही जा तुम्हाला नाही म्हणतच नाही. साहेब रोड मंजूर, साहेब डीपी मंजूर, साहेब शाळा मंजूर. ते एवढं जर गोड बोलतात तुम्हाला नाराज करत नाही. त्यांचा तेवढा जरी चांगला गुण आपण घेतला तर दुःख होण्याचं काही कारण नाही. म्हणून मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. बोलत असताना गोड बोला. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. स्तुले भगवते रूपे मनसंधार यद. या 4 गोष्टी मी तुम्हाला मनावर विजय मिळवण्यासाठी सांगितल्या. आणि या 4 गोष्टीनं जर मनावर विजय मिळवत नसेल तर शेवटचा पर्याय जो आहे तो पर्याय फक्त देव आहे. अभंगाचं पहिलं. देवा माझे मन लागत तुझे चरणी. 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 देवा देवा माझे मन लागत तुझे चरणी. संसारात सणी संसारात चरणी संसार व्यसनी पडून दे. संसाराच्या व्यसनामध्ये माझं मन पडलं नाही पाहिजे. अनेक ठिकाणी प्रमाण आहे महाराज. माझ्या मनाला छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. नित्य नूतन भगवंताच्या सहवासामध्ये माझं मन रमावं.
अशी अपेक्षा, अशी विनंती नाथ बाबा देवाला सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. का संसाराच्या व्यसनामध्ये माझं मन रमून नये? याचं कारण, संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण नाही झाला. बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. ज्ञानोबराची दुसरी ओळी पहा, मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जैल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. अनेक दिवसापासून आपण संसार करत आलो. आज मेला पंज मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला. बस आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत साधू देखत देखत नातू पण तोही तैसा. उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. संसाराचं चक्रच असं आहे की संसारात मनुष्य सुखी होऊ शकत नाही. मग महाराज येणारा प्रत्येक कीर्तनकार इथं येऊन सांगतो की संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी आहे. असं सगळे कीर्तनकार तुम्हाला सांगतात की संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग तुम्हाला खरा का वाटतो? याचं कारण ऐका, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गुडू जीवासी झाला. चांगल्या गोष्टी माणसाला नकोय. आता एवढं चांगला सप्ताह चाललाय, एवढं सुंदर नियोजन आहे, मग सगळ्यालाच बरं वाटतं असं काही नाही. काही केलं झोंबत असेल, एवढं चांगलं नियोजन कसं चाललं. पण खरं सांगू का, सप्त्याला जोपर्यंत विरोधक होत नाही तोपर्यंत सप्ताह चांगला होतच नाही महाराज. जोपर्यंत सप्त्यात काड्या करणारे लोक निर्माण होणार नाही तोपर्यंत सप्ताह ताकदीनं मोठा होणार. अरे बिनविरोध ग्रामपंचायत झाली तर फटाके लावायचे कोणाच्या दारात, हाही एक मोठा प्रश्न आहे. आता टक्कर झाली पाहिजे, तिखून काही निखून काही, मग माझ्या फटाके वाजवायची येऊन येऊन. फक्त ते कसं पाहिजे, अरे विरोधक असल्याशिवाय सत्तेचा आनंद कसा भोगायचा. आणि एक सांगू का महाराज तुम्हाला, चांगल्या कामाला विरोधक राहतातच. एवढा सुंदर हायवे केलाय महाराज हा, वाशिम टू नांदेड, की आंधळा सुद्धा 10 किलोमीटर गाडी चालवली. एवढा सुंदर हवे. मग एवढ्या चांगल्या हवेवर गतिरोधक आहेच का नाही हो? मग गतिरोधक पाहून ड्रायव्हरनं काय भरायचं नाही, फक्त गतिरोधक पाहून ब्रेक करायचा. काय करायचा? ब्रेक करायचा. उलट चांगल्या कामासाठी जेवढे विरोधक असतील तेवढं काम जोमान होतं महाराज. माझी तर ग्रामस्थांना विनंती आहे, नुसत्या परिसरात आपला सप्ताह मोठा होईल याच्यासाठी प्रयत्न नका करू, तालुक्यात आपला सप्ताह मोठा होईल याच्यासाठी प्रयत्न नका करू, हिंगोली जिल्ह्यात तुमचा सप्ताह मोठा होईल याच्यासाठी प्रयत्न नका करू. डोंगर कड्याचा सप्ताह एवढा सुंदर करा, एवढं चांगलं सहकार्य करा की महाराष्ट्रानं सुद्धा आपल्या सप्त्याची वाट पाहिली पाहिजे. एवढं सुंदर गोड नियोजन करा. अरे भगवान शंकरानं काय कमी केलंय महाराज तुम्हाला? आता पाण्यात दुष्काळ पडत होता, पाडला की नाही पाणी? थोडं नुकसान झालं, पण मग थोडं फार तर काहीतरी फायदा झालाच असेल ना महाराज. काही ठिकाणी पाणीच नव्हतं, तसं तर 99% नुकसानच झालेलं आहे. पण मग देवाच्या नुकसानीमध्ये सुद्धा आनंद माना. करणारा सुद्धा तोच आहे. ओला सुद्धा दुष्काळ तोच पाडणार आणि कोरडा सुद्धा पाडणारा कोण आहे? तोच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, परमार्थ करत असताना आपलं मन भगवंत चिंतनामध्ये रमलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, संसार कोणाचा परिपूर्ण नाही झाला. अरे राजा रावणाचा नाही झाला. राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,00,000 नातू होते. बरं झालं तुमच्या हिंगोली जिल्ह्यात नाही जन्माला आलं ते, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, कुंभकर्ण आमदार, इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष. तुम्ही फक्त मतदान करायचं. तुमच्या मतदानाची काय गरज होती? 3,05,000 मतदान घरचं होतं, म्हणजे खासदार त्यांचा आणि आमदार त्यांचा. पण एवढा मोठा राजा रावण असताना तुकोबराय सांगता, सांगा ती कवडी. मग संसाराविषयी अपेक्षा करू नका. संसार खरा वाटण्याचं कारण नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे संसार खरा वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. एका माणसाकडे 10-12 म्हशी होत्या. किती म्हशी होत्या? 10-12 म्हशी. म्हशी चारण्यासाठी शेतात गेलाय. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून मनुष्य काय करतो? हल्या हो. काय शब्द आहे तुमच्या तिकडे? हल्या होचे ना, असंच करता ना तुम्ही? हल्या हो, हल्या हो. दिवसभर म्हशीच्या मागं हल्या हो, हल्या हो, हल्या हो केलं. संध्याकाळी घरी आलं, दूध बीत काढलं, डेअरीला दूध नेऊन दिलं, जेवण केलं आणि झोपला. दिवसभर हल्या हो, हल्या हो करणार, रात्री झोपेत बी हल्या हो करतो का नाही माणूस? दिवसभर कशाचं चिंतन केलं त्यानं? कशाचं केलं? आम्ही लहानपणी आळंदीला पक्वा शिकत असताना एवढी त्या पक्वाची सवय झाली होती, रस्त्यानं चाललं तरी असं करायचं. बरोबर आहे का नाही?
असं टकली राहायची त्यावेळेस बसलं तर धुर असं सवय आहे ना. काय आहे ते संस्कार आहे. आपण ऑनड्राईड फोन खेळू त्या मोबाईल मध्ये बोट घालू रात्री झोपेत पण आपण असं करतो. सवय झाली ना महाराज. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती. मग नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं म्हणे महाराज आता रात्रीची काही गाडी नाही, सकाळी 8 वाजता पहिली गाडी, तुम्ही आराम करा. म्हणलं काही हरकत नाही. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली, टी शर्ट घातलं आणि झोपायला गेलो. माझ्या अगोदर त्या घरमालकाचं पोरग एका बाजीवर बसलेलं होतं आणि ते रात्री 12-1च्या सुमारात असं करत होतं. मी विचार केला रात्री 12 वाजता कोणत्या देवाचं भजन करत असेल, पण मी प्रवासानं थकलो त्यामुळे अंगावर घेतलो आणि झोपून राहिलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी एवढी श्रद्धा वाढली, म्हणलं धन्य माता पिता. मी पहिली आंघोळ केल्यानंतर त्याच्या बापाचं दर्शन घेतलं. ओ बाबा काय भाग्यवान पोराला जन्माला घातलाय तुम्ही. रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं, प्रार्थना करत होतं. बाप माझ्याकडे पाहून हसत होता आणि बाप मला म्हणत होता महाराज माझं पोरग छे 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 तसल्या भानगडीत नाही. म्हणजे ही भानगड वाटते लोकांना. म्हणजे पोर आहे ना माळकरी व्हाव का तमासगीर व्हाव मोठा प्रश्न आहे. एखादं पोरग जर मंदिरात गेलं लोक म्हणतात आमचं पोरग बिघडतं काय करून. अरे मग त्यानं करावं काय, दारू प्यावं का. म्हणजे लोकांचा अजून सुद्धा संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाहीये. अजून सुद्धा गायक वादक महाराज मंडळीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा अजिबात नाहीये. अरे संप्रदायाचं वैभव नाही, या देशाचं वैभव महाराज लोक आहे. महाराज आज एवढ्या पावसात सुद्धा चिखलात सुद्धा माझ्या आई बहिणी बसलेल्या, तुम्ही पुरुष मंडळी बसलेल्या, तुमच्या जिल्ह्यातल्या नाही तुमच्या 5 जिल्ह्यातल्या कोणत्याही पुढाऱ्याला या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. तू ये इथं सभा घे, 1 रुपया खर्च करू नको, एवढ्या माय मावल्यांना चिखलात बसव. हात तोडून देईल महाराज मी. शक्य नाहीये. ही ताकद फक्त संप्रदायाची आहे. ही ताकद फक्त ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची आहे. ही ताकद माझ्या भोलेनाथाची आहे. आणि ही ताकद फक्त तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची. म्हणून खरं सांगू का महाराज तुम्हाला, तो बाप म्हणू लागला महाराज माझं पोरग छे 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 छे. म्हणलं मग रात्री 12 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरग असं का करत होतं. बाप हसून मला सांगत होता म्हणे महाराज आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणलं बाप आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग ग्रामपंचायतला पडलं तेव्हापासून झोपीत बी अस. अरे 10-12 दिवसाचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जर तुम्हाला झोपीत पाय पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल, खरा वाटलाच पाहिजेत महाराज. पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसारात आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालंच नाही. महाराजांचं प्रमाण आहे करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी हो दुरावसी दूरी, करिता
मध्ये आतापर्यंत कोणी परिपूर्ण झाले नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी माया हो? संसार म्हणजे कशाचं पाणी? केळीचं. आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, माया हो, कीर्तन संपेपर्यंत मला केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं. आपल्याला वाटतं हे झाल्यावर बरं होईल ते झाल्यावर बरं होईल. अजिबात नाही. ज्याचं लग्न नाही ते टेन्शन मध्ये, ज्याचं झालं नाही ते कधी होईल म्हणून तडपतंय, ज्याचं झालं ते कधी सोडावं म्हणून तडपतंय. कठीणच ताळ आहे. काहीला लेकरं होत नाही म्हणून तानात आहे, काहीला लेकरं झाले म्हणून तानात आहे, काहीकडे पैसा नाही म्हणून तानात आहे, काहीकडे एवढा पैसा झाला की ते ईडीमुळे तानात आहे, काही सत्य ते म्हणून तानात आहे, काहीची सत्ता गेली म्हणून तानात आहे. नेमकं सुखी कोण आहे? गायकाला वाटतं पखवाजा बरा आहे, पखवाजाला वाटतं चोपदार बरा आहे, चोपदारला वाटतं कीर्तनकार बरा आहे, पण बरं कोणीच नाही. हा जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया त्यांचं चरित्र पहा. एकालाही पोरग नाही, सगळ्याला पोरीचे हो. पैसा एवढा आहे की महाराष्ट्र बसून खाईल पण आग लावायला पोरग नाहीये. आणि काहीकडे खायला काही नाही पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत, ना त्याला डेल्टा होत, ना त्याला डेंगू होत, ना त्याला करोना होत, ना त्याला सॅनिटायझरची गरज आहे, ना त्याला मास्क. देवाचं गणिताचे. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची. देव चतुर चतुर जाणवणे अंतर, देवासारखं चतुर या जगामध्ये कोणीच नाहीये. म्हणून संसारात कोणी प्रयत्न करू नका, संसाराच्या नादी लागू नका. हे तुकोबराला ज्ञात होतं म्हणून महाराज सांगतात, संसार व्यसनी पडवून दे. ओ देवा ऐका ना, माझं मन तुमच्या चरणावर स्थिर करा गड्या. ठीक आहे, माझं मन तुमच्या चरणावर स्थिर झालं, संसारामध्ये तुमचं मन रमलं नाही, मग तुम्ही काय करणार? नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. टाळ वाजवा, टाळ. नाथबाबांना सुद्धा काय अपेक्षा केली? नामस्मरण घडो, फक्त नामस्मरण घडलं पाहिजे. संत समागम वावगाची भ्रम नको देवा. म्हणून जाणकार मंडळी आहात तुम्ही, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं.
बाकीचे साधनं सोडून द्या. यत फलम नास्ती तपसाने योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. भगवंताचं चिंतन करा, ताण घेऊ नका जास्त. काय होणार आहे तुमच्याकडून महाराज? शास्त्र सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा. तुमच्याकडून काम क्रोध सोडता येतात? अरे तुम्ही कीर्तनाला बसले तरी थोबाडात तुमच्या गुटके गड्या हो. कीर्तनात बसले तर कमीत कमी जर समजा डॉक्टर आणला तर कमीत कमी 25-30 तर बेवडे निघतील कीर्तनात. बरोबर आहे का नाही? कीर्तनात आपण दारू पिऊन येतो, आपल्याला तंबाखूचा त्याग होत नाही, गुटख्याचा त्याग होत नाही. बाकीचे साधन तुम्ही आम्ही काय सोडणार आहे महाराज? काहीच करू नका. कुठेही राहा, कसंही राहा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काहीच करू नका. ठाईचं बैसोनी नामस्मरण. तुम्ही म्हणसाल नामस्मरणाचा फायदा? इथं जेवढ्या काही आई बहिणी बसलेल्या आहे म्हणजे 85% महिला आहे, फक्त 15% माणसं आहे महाराज. का जागा कमी असल्यामुळं तसं होतंय? नाही. महिला मंडळीनो, खरं सांगा, खोटं नका बोलू. भोलेनाथाच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात. प्रसिद्ध देवस्थान आहे आपल्या परिसरातलं. एखादी तरी मायमाऊली इथं अशी असेल ना की तिचा नवरा दारू पित असेल? हात वर करा बरं. बाप्पा, आजी कर माय खाली, कर कर कर. अजिबात तसा बावळटपणा माझ्या नादी लागून करू नका. मी हातवर करायला लावलं ते बावळ जर इकडं बसेल असेल, कीर्तन संपल्यावर मी घरी निघून जाईल. माया हो ते हानत हानत. मग खरं सांगा मायांनो, मी सांगतो, रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज. मायांनो खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान सुद्धा नका आलो, मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोणत्या बाईचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पुढं दादा माग कुठं काड्या करतो चेहरा पाहून सांगू शकतो. मला अभ्यास आहे, दररोज माणसाच वळतोय ना मी. मग तुम्हाला असं वाटतं की नाही मायानं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? बाकी कीर्तन विसरा, फक्त एवढं ध्यानात ठेवा. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. मी भोलेनाथाच्या दरबारामध्ये जागृत देवस्थान आहे तुमचं. जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावल्या म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पाहिला मंत्र. बर, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. संप्रदायातल्या माणसाने दुसऱ्या मंत्राला जपूच नाही. ज्या भगवान शंकराची तुम्ही आराधना करता ते भगवान शंकर सुद्धा समाधी अवस्थेमध्ये भजन करी महादेव हो राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. भजन करी महादेव. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. माया हो कान माझ्याकडे द्या. किती तास लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो? ते 1 तासापासून संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अजिबात कोणाला फोनवर बोलू नका, लेकराला बोलू नका, कोणाला बोलू नका. 1 तास फक्त देवाचं चिंतन करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोला बोला किती वेळेस? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद होईल. काय होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2 महिने खाऊ घाला. किती महिने खाऊ घाला? त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. बाकी माया हो दारू कशानं सुटत नाही. कोणत्या बाबा कोण नाही, कोणत्या बाबी कोण नाही, कोणत्या राखीनं नाही, कोणत्या गोळ्यानं नाही, कोणत्या इंजेक्शनानं सुद्धा नाही. आमच्या गावातले बावळे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला. अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. हे पेतपेतच गेले तिथपर्यंत. 50,000 रुपये त्या डॉक्टरला दिले इंजेक्शन टोचून. हे पेतपेतच घरी. इंजेक्शनानं दारू सुटत. आणि इंजेक्शनानं दारू सुटली असती असं समजायला काय हरकत आहे? इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो तू, दारू पितो. जसं आपण 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 50,000 घेतलं की नाही, बयानं नाकातलं मोडलं असतं, कानातलं मोडलं असतं. दारू पितो मेल्या.
इंजेक्शनानं दारू सुटत नाही. तुम्ही फक्त देवाचं चिंतन करा. मी तुम्हाला भगवान शंकराच्या दरबारातून सांगतो, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, याच्या चिंतने नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. शेवटचं उदाहरण आहे का? पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा रडत रडत जरी खाल्ला तर पेढा कसा आहे? गोडच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा. सर्वांना माझे हात जोडून येते गड्यानो. माझ्या पदरामध्ये भगवान शंकरासमोर तुम्ही एक दान टाका, एक भीक टाका. तुम्ही म्हणसाल महाराज पैशाचं अजिबात नाहीये. तुमच्या समोर मी झोळी पसरतोय. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसले, जेवढे काही माझे पुरुष मंडळी बसले, एक मी तुमचा मुलगा म्हणून माझ्या पदरामध्ये एक भीक टाका. उद्यापासून सकाळी उठल्यापासून न चुकता, किती जरी काम असलं, काही जरी असलं तरी न चुकता दररोज प्रत्येकाने कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करा. मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई हातवर करा बरं सर्वांनी. वा 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 करा. वा वा. 2 मिनिटं भोलेनाथाच्या दरबारामध्ये जे भोलेनाथाला भजन आवडतं ते भजन सर्वांनी फक्त 30 सेकंद माझ्या पाठीमागे. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात भगवान शंकराची सुद्धा पिंड डोलली पाहिजे तेवढं गोड भजन सर्व ग्रामस्थ मंडळीने करा. हा श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय घ्या हात. आता टाळी नका वाजू, फक्त तोंडाने म्हणा. फक्त पुरुष मंडळी म्हणा. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. मायानो, तुम्ही 75% मंडप अडवलेला आहे. किती भाग्यवान. एसटी फुकट आहे यांना. आय 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 आय. अजून काय काय देतं सरकार. आपण आरक्षणासाठी मोर्चे काढून राहिलो, यांना फुकट आहे. हा बिचारे एवढ्या भाग्यवान आहे. महाराज असला की महाराजाची बाई महाराजीन बाई. माणूस डॉक्टर असला की डॉक्टरची बायको डॉक्टरीन बाई. तुम्ही मास्तर असले की मास्तरची बायको मास्तरीन बाई. सरकारला माझी विनंती, सरकार अजून 20-25% आरक्षण जर बायाला भेटलं तर आमच्याकडे 2च काम येणार आहे. 2 धुवायचे आणि चपात्या करायचे. आता कसं तुम्ही म्हणता, ते भांडे भांडे घासून ये, मी चाललो पुढं. उद्या या ना म्हणू. महाराज मी कीर्तनाला चालले, तेवढं घर झाडून घ्या असं म्हणतील. काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी म्हणा. टाळी नका वाजू, कारण तुम्ही एवढी तालात वाजवता की माझ्या ताल जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही फक्त तोंडाने म्हणा. तोंडाने म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सरकार का बावळ आहे का त्यांना आरक्षण द्यायला?
तुमचा काहीच मेळ नाही. लटकते रे ना रे बाई तुम लटकते रे ना रे. वा खरंच मायानो, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही की असं वाटतं पुढचा जन्म जर मला देवानं माणसाचा दिला तर निखी एखाद्या डोंगर कड्याच्या माय माऊलीच्या पोटी मी जन्म घेईल महाराज. वा परत एकदा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता आमचा आवाज ऐका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महिला मंडळी आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे पण साऊंड सगळे चायनाचे. अरे काय आवाज आहे का काय बावळ्या हो. सगळे खर्रे खाऊ खाऊ गुटके खाऊ खाऊ सगळे थोबाडं खराब करून टाकलेले महाराज. म्हणून खूप सुंदर तुम्ही भजन केलं. नाही काही जमलं तरी चालेल. माझी विनंती कड्यानं तुम्हाला विनवी जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे लाल दुपट्टे गळ्यात घातले आणि छत्रपतीचे लाल दोरे बांधले म्हणजे तुम्ही राजांना अजिबात नाहीये. राजाचं नाव गाडीवर टाकतात. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही परत जन्माला या आणि गाडी बिअर बारवर लावता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव गाडीवर टाकायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्हाला गाडीवर लावायचा असेल तर तुमची गाडी सुद्धा अयोग्य ठिकाणी उभी नाही राहिली पाहिजे. त्याची दक्षता सर्व हिंदू बांधवांना घेतली पाहिजेत महाराज. अरे छत्रपती काही हा पुढारी नाहीये. छत्रपती काही एखादा राजकारणी माणूस नाहीये. माझे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या तरुणांची ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या मुलांचा आदर्श आहे. महाराष्ट्रापुरतं द्या सोडून, मराठ्यापुरतं द्या सोडून, भारतापुरतं द्या सोडून, या जगात सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा परत जन्माला येणार नाही. एवढं चांगलं कार्य माझ्या राजाचं आहे. म्हणून महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय, हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवाचे दिसला, भगवाचे दिसला. की छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 एवढी जर एकी तुम्ही ठेवली ना महाराज तर कोण आपल्याकडे वाईट नजरेनं पाहिजे. माझी सर्व तरुणांना विनंती आहे, सध्या आरक्षणाचं वारं महाराष्ट्रात खूप जोरात चाललंय. ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती, मराठी बांधवांना सुद्धा विनंती आहे, या आरक्षणापायी गावागावात भांडणं लागलेले. आता जातीवाद तयार सुरू झाला. माझी सर्वांना विनंती आहे, हा ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, हा ह्या धर्माचा आहे, त्या धर्माचा कधीच म्हणू नका. अरे कधीतरी सर्वजण एकत्रित या आणि कधीतरी म्हणा मी हिंदू आहे, हिंदुस्तान माझा देश आहे. असं जर तुम्ही म्हणत राहिले, पहिलं भांडण हे आरक्षणासाठी होतं. आता जर लोकांचे भाषण ऐकले तर कोणी याला बोलायला लागलं, कोणी त्याला बोलायला लागलं. यांना आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही. सर्व तरुणांना मी वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे,
कोणाच्याही भडकाऊ भाषणाच्या नादी लागून गाड्या फोडू नका. 1 सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका. 2 स्वतःच्या जीवाचं काही करू नका. 3 अरे तुम्ही जर आत्महत्या केली तर आरक्षण कोणासाठी घ्यायचंय? तुम्ही जासाल मरून, पण तुमच्या मायबापाचं सगळ्यात मोठं आरक्षण तुम्ही आहात. आणि तुम्ही जर म्हातारपणात त्यांना सोडून गेले तर त्यांना त्या आरक्षणाची सुद्धा गरज नाही. म्हणून बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, सर्व समाज एकत्रित आहेत. फक्त कोणाच्या भडकाऊ भाषणावरून आपण याचे बॅनर आणि त्याचे बॅनर फाडू नका. अरे आपण सर्वच जण एकत्रित आहोत. असं जर प्रत्येकानं म्हणलं हा माळी आहे, हा वंजारी आहे, हा पाटील आणि धनगर आहे, तर उद्या कसं व्हायचं? एक गाव म्हणल्यानंतर त्या गावात कमीत कमी 50 जाती असतात. या आरक्षण, माझी अशी इच्छा आहे सर्वांना आरक्षण मिळावं, पण वाद होऊन आरक्षण मिळता कामा नाहीये. ज्यांनी बीडचे घर जाळे, बंगले जाळे, त्या लोकांवर केसेस झाल्या. महाराज किती त्रास होतो ज्यांच्यावर केसेस झाले त्यांना जाऊन विचारा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, आरक्षणाला तुमचाच काय पाठिंबा आहे? सगळ्यात अगोदर संप्रदायाच्या वतीनं सगळ्यात प्रखड बोललेला महाराज जर कोण असेल तर पुरुषोत्तम पाटील आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांना एकेरी बोलणारा महात्मा जर कोण असेल तर मी आहे. पण मी खरं सांगू का, माझा जिल्हा बुलढाणा आहे. माझा जिल्हा कोणता आहे? आणि बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत जेवढे काही लोक आहेत त्यांच्या दाखल्यावर कुंभी म्हणजे मी ओबीसी मध्ये आहे. कोणत्या समाजाचा आहे? पण ओबीसी असताना सुद्धा जरांगे पाटलाला मी पाठिंबा दिला का नाही? दिलाच ना महाराज. अरे एखादा गरीब माणूस एखाद्या गोर गरीबासाठी जर लढत असेल तर प्रत्येकाने त्याच्या पाठीमागे उभंच राहिलं पाहिजे. हा भारत देश जातीवाद नाही करत. अरे डॉक्टर अब्दुल कलामांना सुद्धा या देशानं देशाचं राष्ट्रपती केलंय. आमच्या मनात जात नाही हो. आम्ही जेवढं कबीर महाराजांना मानतो तेवढंच तुकोबरायांना मानतोय. आम्ही जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही तेवढंच अहिल्याबाई होळकरांना सुद्धा मानतोय. आम्ही जेवढं ज्ञानोबरायांना मानतो तेवढंच आम्ही भगवान बाबांना सुद्धा मानतोय. पण या भडकाऊ लोकांच्या नादी लागून तुम्ही गावागावात जातीवाद करू नका. माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या. तुमच्या हक्काचं तुम्हाला भेटणारच आहे. आणि आमची तरी कुठं इच्छा आहे? कोणाच्या ताटातलं खाऊन कोण सुखी होणार आहे महाराज? फक्त त्याच्यातला उद्देश एकच आहे की गोर गरिबांच्या मुलांचं कल्याण व्हावं, गोर गरीब मुलांचं काय व्हावं, चांगलं व्हावं, याच्यासाठी ही लढाई आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज तुम्ही मी गाणं म्हणल्यानंतर जसे एकत्रित राहिले त्याच्यापेक्षा एकत्रीकरण तुम्ही सप्त्यासाठी दाखवा. हे आपल्या सप्त्यासाठी सुद्धा सर्वांनी तन मन धनानं मदत करा. नुसते आकडे नका सांगू, जेवढे आकडे सांगितले तेवढे पैसे सुद्धा देत चला, नाही तर गारपीट व्हायला परत उशीर लागणार नाही. बरं, माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नये. जो देवाचं खातो त्याच्या डुंगणाला केस तुडवतात महाराज. असे लय लोक पाहिले मी. अजिबात नाही, देवाचं कधीच खायचं नाही महाराज. लोक देवाच्या दारातल्या चपला चोरतात. कुठं फेडसाल एवढं पहा. अरे त्यानं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याच खाता. भावकीचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं? दुर्योधन भावाचं खायला गेला 100 मेले बरं महाराज. म्हणून भावाचं कधी खायचं नाही, देवाचं कधी खायचं नाही. सर्वांनी एकत्रित या आणि हा सप्ताह किती सुंदर होईल. अख्खा महाराष्ट्र आपल्या सप्त्याचा आदर्श घेईल. अरे आजच आदर्श आहे. एवढ्या चिखलात सुद्धा माझ्या 5000 भगिनी बसलेल्या आहे. हा महाराष्ट्रासाठी आदर्श आहे महाराज. काय आहे? आदर्श आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, सर्वांनी एकत्रित या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित 2 मिनिटं बसा. कृपया कोणीही उठू नका. मी सांगतो तोपर्यंत उठू नका. तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ आहे. ज्यांनी सुंदर असं हे नियोजन केलं, सर्व कार्यक्रमाचे संस्थांचे अध्यक्ष, सर्व ट्रस्टी. अध्यक्ष आणि ट्रस्टीकडून कार्यक्रम होत नसतो. सर्व गावातल्या लोकांचं सहकार्य लागतं, परिसरातील लोकांच्या सहकार्य लागतं. एकाच्या सहकार्याने ही काम होत नाही. आणि तुम्ही जर म्हणसाल हे गावापुरतंच आहे, तर तुमच्या सप्ताह फक्त 7-5-3 दशकांचा मेळा, एवढेच लोक राहतील. सप्त्याला व्यापक जर करायचं असेल तर सर्व परिसराचं सहकार्य घ्या, सर्व परिसराला विश्वासात घ्या. आणि आपलं देवस्थान कसं महाराष्ट्र लेव्हलला जाईल याचं सर्व ग्रामस्थ मंडळीने प्रयत्न करा, अशी सर्वांना विनंती. महाराज, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, गायक वादक सर्वच मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, दोन्ही पखवाजासाठी एकदा सर्वांनी मनापासून टाळी वाजवा महाराज. वा, आमचे हे सर्वच महाराष्ट्रातील नामांकित गायक मंडळी, यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा प्रेमानं टाळी वाजवा. पखवाजापेक्षा गायकांपेक्षा आमच्या वारकरी संप्रदायाची भविष्यात धुरा ज्या लेकरांच्या खांद्यावर आहे, या छोट्या छोट्या लेकरांसाठी सुद्धा मनापासून टाळी वाजवा महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत एवढा गोड आवाज आलाय. पाण्याचा त्रास, पावसाचा त्रास, चिखलाचा त्रास, अशाही परिस्थितीमध्ये आमच्या लेकरांनी एवढी गोड सिस्टीम लावली. आमच्या चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमच्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. वा, म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. आमचे नामधारक बालयोगी महाराजांचे आवडते शिष्य आमचे सुमित बाबा, बाबांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. बाबांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ब्रह्मचारी व्यक्तिमत्व आहे, आमच्यासारखे काही लेकरं बाळ नाही महाराज. एखादा ब्रह्मचारी व्यक्ती जर धर्माचं काम करत असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागं काय राहिलं पाहिजेत, उभं राहिलं पाहिजेत महाराज. धर्माचं काम कोणी करू द्या, प्रत्येकाने त्याच्या पाठीमागं उभंच राहिलं पाहिजेत. ते तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा काय आहे, धर्म आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. बाळापूरून आमचे आकाशदादा, त्यांचे मित्रमंडळी सर्वच आलेली आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? त्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल, याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीवून देतो. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र पाहत आहेत. आमच्या मराठी हॉस्पिटलचे मालक आमचे शरद दादा, त्यांचे सर्व शिष्य परिवार तथा माझ्यावर प्रेम करणारे आमचे विकास दादा, हे सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर.